ठिकाणी आम्ही ठरवणार आहोत. याच्या पुढेही जाऊ. ही निवडणूक प्रभागाची असताना सुद्धा या ठिकाणी ज्या ज्या लोकांचा वावर होता, काही संस्था चालक होते, काही मोठमोठे पदाधिकारी होते, प्रिन्स असतील, आमच्या पैसे मागितले असतील, त्या माणसाने येऊन या ठिकाणी पैशाचा अक्षरशः ठरवलेलं होतं की ही लोकांच्या प्रश्नासाठी लढत होती. आज ही लोकांच्या प्रश्नासाठी लढत आहे आणि भविष्यात सुद्धा लोकांच्या प्रश्नासाठी लढत राहणार आहे. आणि या भूमिकेला माझ्या सगळ्या मायबाप जनतेने या ठिकाणी साथ दिलेली आहे, भरभरून असा विजय दिलेला आहे. बांधवांनो, या निमित्तानं माझ्या पाठीमागे असलेल्या तमाम अदृश्य शक्तींना सुद्धा मी मनाच्या अंतःकरणातून आभार व्यक्त करणार. कारण ही एका प्रभागाची पोटनिवडणूक नव्हती. ही निवडणूक एखाद्या विधानसभेची निवडणूक व्हावी अशा पद्धतीचं वातावरण, बोगस मतदान, पैशाचा म्हणजे महापूर, भीती, दडपशाही, प्रशासनाला ताब्यात ठेवण्याची पद्धत, या सगळ्या गोष्टीवर आज जनतेनं विजय मिळवलेला आहे. आणि म्हणून या विजयाचा, या निकालाचं मी मनाच्या अंतःकरणातून सबंध जनतेचं स्वागत करणार आहे. आणि माझ्या पाठीमागं खंबीरपणानं ताकद उभी करणारी आदरणीय विनायकरावजी पाटील साहेब असतील आणि अनेक अदृश्य हात असतील, त्या सगळ्यांचं सुद्धा मी मनाच्या अंतःकरणातून आभार व्यक्त करतो. आणि ही जी चेहरे आहेत, ती चेहरे प्रस्थापित नाहीत, ही सगळी विस्थापित चेहरे आहेत, कामाच्या अनुषंगानं साथ देणारी चेहरे आहेत. आणि म्हणून या सगळ्यांचं सुद्धा या ठिकाणी आदरणीय संतोष भाऊ सावलीसारखं आमच्या पाठीमागं राहून या ठिकाणी विजय मिळवण्याचा प्रयत्न केला. पूजे साहेब असतील, आमचे विद्रोही कवी राजेंद्र कांबळे साहेब असतील, एक डॅशिंग नगरसेवक या ठिकाणी सावंत भाऊ असतील, सम्राट मित्रमंडळाचे पदाधिकारी असतील, विशेषतः पत्रकार सुद्धा असतील, म्हणून या सगळ्यांचं सुद्धा मनाच्या ससानी साहेब आहे. या सगळ्यांचं किती नावं घ्यावं, किती नावं घेऊ, ही सगळी सामान्य माणसं आहेत. शरद बनसोडे असतील, आमचा मोहम्मद पठाण असेल, अरे या माणसाला पाहिजे, आमचे अंगलावे साहेब, या सगळ्यांचं या ठिकाणी मनाच्या ससानी साहेब. आणि एकता ग्रुप जो आहे तो सुद्धा या ठिकाणी ताकदीनं थांबलेला होता. आणि म्हणून या सगळ्यांचं आम्ही मनाच्या अंतःकरणातून हात जोडून या ठिकाणी आम्ही ऋण व्यक्त करतो. आणि उद्यापासूनच आम्ही कामाला प्रत्यक्षात सुरुवात करणार आहोत. म्हणून या ठिकाणी शेवटी सगळ्यांचं म्हणणं काय, काम बोलतं, बरोबर आहे. आणि म्हणून हा विजय कामाचा विजय आहे. धनशक्तीच्या विरोधात जनशक्तीची जी लढाई होती, आज जनशक्ती वापरून गेलेली आहे. हाच निकाल भविष्यामध्ये या ठिकाणी गांधी ठरणार आहे, असं या ठिकाणी मी विनम्रपणे नमूद करतो. सगळ्यांचं मनाच्या अंतःकरणातून आम्ही आभार व्यक्त करतो. थांबतो. जय भीम, जय हिंद, जय भारत. मासी आदम्बा असं तुकोबा राय म्हटलेले आहेत. म्हणून अदम्मासी धर्मानं ही निवडणूक केलेली आहे, अधर्माची धर्मानं निवडणूक केलेली आहे. विनायकराव पाटलांनी हा जो आशीर्वाद दिलेला आहे आणि सभा घेऊन इथं ठणकावून सांगितलेला आहे की सिद्धार्थ कुमार सूर्यवंशी यांच्या पाठीशी राहा, त्यांना आशीर्वाद देऊन निवडणूक जिंकून द्या. त्या याला आपण सगळेजण बांधील राहिली. हे गोरगरीब जनता, पाऊस पडला पण पावसात वाहून गेला कोण, पाऊस पाडला, पाऊस कशाचा पाडला, अवकाळी पावसामध्ये सगळे वाहून गेलेले आहेत. म्हणून यापुढे तरी आम्ही मंत्री महोदयांना विनंती करतो, जरा लोक माणसं पारखायला शिका, शिका. ती 2-4 माणसं म्हणजे तालुका नाही. RPI म्हणजे काय, 2-4 माणसं नाहीत. RPI पक्ष फार मोठा आहे आणि त्यांना यापुढे निवडणूक लढवायची असेल तर त्या RPIच्या पक्षाच्या चिन्हावर लढवा म्हणावं. घडीवर निवडणूक लढू नका, भाजपच्या फुलावर निवडणूक लढू नका म्हणावं. ज्याला चिन्हच नाही, ज्याला चेहराच नाही,